नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर येथे जिल्हा वकील संघटनेच्या वतीने जिल्हा आणि सत्र न्यायालय नागपूर येथे तब्बल 2 वर्ष सेवा देऊन नागपूर न्यायालय प्रशासनात अनेक स्तुत्य उपक्रमांद्वारे सकारात्मक बदल घडवून आणणारे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश SP अग्रवाल हे ठाणे येथे बदली होऊन जात असल्याने DBAच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। न्यायालय प्रशासनात अनेक स्तुत्य उपक्रमांद्वारे सकारात्मक बदल घडवून आणणारे प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश SP अग्रवाल यांचा मोलाचा वाटा असल्याचं प्रतिपादन नागपूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट रोशन बागडे यांनी सत्कार आणि निरोप समारंभ प्रसंगी व्यक्त केले। तेव्हा कधीही त्यांनी त्यांच्याकडून नाही हा शब्द निघाला नसून त्यांनी सगळी घेऊन गेलो। त्यापैकी बरेचसे प्रॉब्लेम म्हणजे 100% प्रॉब्लेम्स त्यांनी आमचे दूर केलेले आहेत। जे त्यामध्ये वकिलांच्या बसण्याचा प्रश्न असो, साहेब जर का माझ्या हातात असतं तर मी साहेबांना 6 महिन्याचा स्टे दिलेला असता, जेणेकरून माझी उर्वरित बालवांची जी बसण्याची जी पूर्ण केली असती मला पूर्ण शाश्वती आहे। मित्रांनो, साहेबांच्या कार्यकाळामध्ये नवीन वास्तूचं उद्घाटन झालं आणि त्या नवीन वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी एक मोलाचं काम केलं आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये एवढी मोठी नवीन इमारत आपल्याला मिळालेली आहे। ज्या चिकाटीने आणि धैर्याने आणि शिस्तीने त्यांनी जे काम केलेलं आहे खरोखरच ते वाखाणण्याजोगं आहे पाहिजे आणि ते काम आटोपून पुन्हा दुपारच्या नंतर प्रशासकीय कामामध्ये आपला वेळ देत होते, हे त्यांचं खरोखरच वाखाणण्याजोगं कार्य आहे। एकदा असाल असे आमचे लाडके प्रधान न्यायाधीश आपल्यातून निघून चाललेले आहेत, खरोखरच दुःखाची गोष्ट आहे आपल्यासाठी। पण ज्या ठिकाणी जातील, ज्या ठाणे ठिकाणी चाललेले आहेत तिथल्या शोषितांवर झालेला अन्याय लवकरात लवकर दूर करतील, तिथल्या वकिलांना लवकरात लवकर आपलंसं करून घेतील असे आमचे लाडके प्रधान न्यायाधीश आपल्यातून निघतात आहेत, जातात आहेत। खरोखरच मनाला धीर द्यावं लागत आहे की नाही साहेब पुन्हा असते तर बरं झालं असतं, तरी पण आपल्यातून निघत आहेत, जात आहेत। त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देतो। I wish you all healthy, happy and prosperous life all over, and I'll tell you that although I'm leaving you, I'm not leaving you. सर, आपल्याकरता मराठीतल्या 4 ओळी ज्या मला नेहमीच आवडतात त्या आपल्या परवानगीने मला इथे सादर कराव्याशा वाटतात। सुकलेली फुलं ही सुगंध देऊन जातात, सुकलेली फुलं ही सुगंध देऊन जातात, गेलेले क्षण हे आठवणी देऊन जातात। काही माणसं शब्दातून जगण्याचं सार देऊन जातात, तर काही माणसं विचारातून जीवनाला आकार देऊन जातात। मान्यवरांचे हे शब्द आमच्या जीवनाला आकार देण्यासारखेच आणि देणारे आहे असे मी आपल्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं नमूद करते। क्लासिफिकेशन केलेलं नाही किंवा भेदभाव असा केलेला नाही, तर ही जी कामाची शैली अग्रवाल सरांची आहे ती खूपच शिकण्यासारखी आहे। आणि 1 वर्षात आम्हाला या सरांकडनं जे शिकायला मिळालं, मला नाही वाटत की आणखी कोणी जज साहेब येतील आणि त्यांच्याकडनं इतक्या चांगल्या गोष्टी आम्हाला शिकायला मिळेल। एक पॉझिटिव्ह एनर्जीचं जे उगमस्थान असतं तर ते सरांच्या भेटीतनच, ज्यावेळेस आपण चेंबरला सरांच्या एंटर करतो आणि सरांचा जो हासरा चेहरा आपण बघतो तेव्हा आपल्याला आपलं जे काही ग्रीवन्स असतात ते आपण सगळं विसरून जातो। 2 वर्षाच्या अतुलनीय सेवेनंतर नागपूरला निरोप देताना अनेक वकील बांधवांनी साहेबांच्या कार्यशैलीचं मन भरून स्तुती केली। कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है।
जनहित में जारी। काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।